नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आता या क्षणाला आहोत रायगडच्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जी लढत होणार आहे ती होणार आहे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना। कारण या मतदारसंघामधनं भरतशेठ गोगावले हे इकडचे आमदार आहेत जे शिवसेनेमधल्या पक्षफुटीनंतर अर्थातच शिंदेसोबत राहिलेले आहेत, त्यामुळे इकडचा संघर्ष हा आता प्रामुख्याने शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असाच बघायला मिळणार आहे। मात्र इथं मोठं चॅलेंज असणार आहे ते भरतशेठ गोगावले यांचं इकडचं आव्हान मोडीत काढणं। कारण 2009, 2014 आणि 2019 असा सलग 3 वेळा भरतशेठ गोगावले यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे आणि आता चौथ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यामुळे अर्थातच आपला गड भरतशेठ गोगावले राखणार का हे आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं बघायचं आहे। आणि यासाठी चर्चा करण्यासाठी काही मान्यवर मंडळी आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच काही पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी सुद्धा सोबत आहेत। सगळ्यात आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं मुदस्सीर पटेल महाड तालुका अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर काँग्रेसकडनं स्वरूप खांबे युवक काँग्रेसचे पदाधिकारी ते आहेत। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडनं रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष आहेत ते पक्षाचे ते आपल्या सोबत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं धनंजय देशमुख जे प्रवक्ते आहेत पक्षाचे ते अर्थात या ठिकाणी पक्षाची बाजू मांडणार आहेत। तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं नितीन पावले जे दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते आहेत ते पक्षाकडनं आपली भूमिका मांडतील। तर भाजपकडनं जयवंत दळवी रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत। त्याचबरोबर मनसेकडनं देवेंद्र गायकवाड जे मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते आपल्या सोबत आहेत। रिपाईकडनं आठवले गटाकडनं केशव हाटे कोकण प्रदेश संघटक हे आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत। जी काही चर्चा मागच्या काही वर्षामध्ये मागच्या 2-1 वर्षामध्ये जेव्हापासून शिवसेनेमध्ये ही फूट पडली आहे तेव्हापासून सुरू झाली आहे। खोक्यांची चर्चा सुरू झालेली आहे। त्याचबरोबर गद्दारीबद्दल बोललं जात आहे, गद्दार म्हटलं जात आहे, इथल्या आमदार महोदयांना सुद्धा गद्दार म्हटलं जात आहे, त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा गद्दार म्हटलं जात आहे। आता खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या निमित्तानं एक संधी तुमच्याकडे, हे सगळे शिक्के या सगळ्या टीका पुसून टाकण्याची ही संधी म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे बघताय का? निश्चितपणे प्रथम मी पुढारी चॅनलचा आभारी आहे की आम्हाला आमची भूमिका आमची बाजू मांडण्याची आपण संधी दिली। पहिला मुद्दा जो आपण म्हटलात की गद्दार खोके हे अतिशय जुनं आणि तद्दन खोटं। एखादा मुद्दा तुम्हाला खोडता येत नसेल तर आपण काय म्हणतो, पैसे घेतले, दुसरं काय त्यांच्याकडे मुद्दा नाही ना खोडायला। आम्ही बऱ्याच वारंवार बोलत होतो की शेठ हे काय चाललंय हे आपल्याला सहन होत नाही। कारण आम्ही ज्या शिवसेनेचे आज गेली 35 वर्ष मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय, ही शिवसेना आम्ही कधी बघितली नव्हती अशा पद्धतीची। त्यामुळे आमची घुसमट होत होती। त्यामुळे आम्ही विचारांचे वारसदार आहोत। बाकी ज्यांना कुणाला मातोश्रीचे वारसदार व्हायचे असतील त्यांना होऊ द्या। खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर अजित पवार तिथं काय करतायत हा त्यांना पहिला प्रश्न आहे। अजित पवार त्या सरकारमध्ये आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे 10 मंत्री आहेत। जे सगळा खटाटोप करून हिंदुत्ववादी अमुक तमुक काँग्रेसच्या विचारसरणीबरोबर जाणार नाही हे निखलास खोटं आहे। बरं, तुम्ही अजित पवारांबरोबर का गेलात? नाही, मुळामध्ये आम्ही अजित पवारांबरोबर गेलो नाही। पहिलं एक लक्षात घ्या, अजित पवार तुमच्यासोबत आले? अजित पवार आमच्या सोबत आले। ज्यांना हिंदुत्वाची विचारसरणी आता असं काढू तसे अर्थ आहेत जसे आपण काढू तसे अर्थ आहेत आणि ते म्हणतात अजित पवार त्यांच्यासोबत आले। ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल त्यांचे विचार अजितदादांना पटले म्हणून ते आमच्या बरोबर आले। आम्ही काय राष्ट्रवादीत गेलो नाही, त्यामुळे तो विषयच येत नाही। त्यांनी आमचे विचार अंगीकारले, त्यांना आमचे विचार पटले। मुळामध्ये खोके आणि गद्दारी हे असंसदीय शब्द आहेत। असंसदीय बोलूच नाही या विषयावरती असं माझं प्रामाणिक मत आहे। बरं, नाही याच्यावर प्रतिक्रिया घेऊया। मी पहिल्यांदा ऐकले खोके आणि गद्दारी हे असंसदीय शब्द आहेत असं ते म्हणतात। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जरी आज शिंदे गटाच्या लोकांची बाजू मांडत असले तरी महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत कुठली शिवसेना खरी आहे, कोण बरोबर आहे, कोण खोकेबाददार आहे, कोण गद्दार आहे हे मतांमधनं दाखवून दिलेलं आहे। जो ईडीच्या भीतीने यांनी भाजपासोबत हे गेलेले आहेत आणि ज्या वेळेला गेले त्यावेळेला जे खोके घेतले तर खोकेचा जो म्हणणं आहे तो अगदी योग्य म्हणणं आहे की खोके घेऊन हे भाजपासोबत आणि आपल्याला ईडीची त्यांना जी भीती होती त्यासाठी हे गेलेले आहेत।
बरं, खोक्याचं नॅरेटिव्ह जे आहे ना ते या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं फार महत्वाचं असणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते मंडळींची सुद्धा काही प्रतिक्रिया आपण याच्यावरती घेऊयात. जी नागरिकांमध्ये जो काही पसरलेला खोक्याच्या बद्दल जो काही हे आहे म्हणजे मत आहे ते एवढं प्रचंड आहे की त्याचा परिणाम लोकसभेला दिसलेला आहे. आणि म्हणून लोकसभेला जे काही आघाडीने मुसंडी मारलेली आहे ह्याच खोक्याचा नागरिकांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला परिणाम आहे की येणाऱ्या विधानसभेत देखील आघाडी बहुमताने महाराष्ट्र सरकारमध्ये सरकार स्थापन करेल. आमदार हे मंत्रीपद आणायला या ठिकाणी सबसेल फेल ठरले. ते म्हणत होते की पालकमंत्री मीच होणार, विकासासाठी पालकमंत्री गरजेचं आहे, पण ते पालकमंत्री किंवा मंत्री झाले नाहीत. मग त्या बदल्यात त्यांना मोठा फंड मिळाला, निधी आणला. त्यामध्ये दासगाव ते गोटे हा मोठा पूल आणला, हजारो करोडचा निधी आणला, परंतु त्या निधीचा वापर कुठेही झालेला दिसत नाही. आणि अजित पवारांनी तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला. कसा काय विकास अडला असं तुम्ही बोलू शकत नाही. पालकमंत्रीपद त्यांना मिळायला पाहिजेच होतं, पण ते नाही मिळालं. पण न मिळता सुद्धा जर आज 350 कोटीचा जर निधी त्यांनी आणलेला आहे तर पालकमंत्री झाल्यावर ते आणखीन किती महाडचा कायापालट करतील याचा या विरोधकांनी विचार केला पाहिजे. शिवसेनेची तत्व आणि विचार घेऊनच बाळासाहेबांची तत्व आणि विचार घेऊनच आमदार भरत शेठ गोगावले चाललेले आहेत. कसं म्हणताय की त्यांचा आशीर्वाद नाही, त्यांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा दोघांचा आशीर्वाद घेऊन शिंदे गट संपूर्ण चाललेली आहे. विरोधी पक्ष 50,000 पार करणार नाही, किती एकत्र आले तरी आमदार पुढे यांनी 50,000 पार करावी तर मी म्हणेन की खरोखर विरोधी पक्ष होता. आजच्या घडीला जे रायगड जिल्ह्यात विकासात्मक वातावरण आहे हे मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामुळं दिसून येते, हे कोणी नाकारू शकत नाही. महाड शहराच्या एंट्रन्सवरती गांधारी पुलाचं भूमिपूजन 22 साली केलेलं आहे. आज 24 साल उजाडलं, काम सुरू नाही, वर्क ऑर्डर नाही. तीच परिस्थिती दादली पुलाची आहे. असंख्य कामं गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 1600 कोटीपेक्षा अधिकची मंजुरी ही काळ प्रकल्पाला आली म्हणून कागद फिरत होते. काळ प्रकल्पाला अद्याप एकही खडा लागलेला नाही नव्याने. आज 2008 नंतर तिथं काम बंद आहे, ते आजपर्यंत बंद आहे. विकासाचं म्हणतात ना, 15 वर्षामध्ये पूर्ण केलेलं एक धरण सांगावं. विकासाचा मुद्दा बोलला तर हे बोलतात आमदार साहेबांनी एवढे पैसे आणले. आमदार साहेब पैसे आणतात आणि फक्त कार्यकर्त्यांना देतात. कार्यकर्ता यांचा रोड बनवतो पण त्याच्यावरती कार्पेट टाकत नाही. आमदार साहेब पैसे आणतात आणि कार्यकर्त्यांना देतात असं ते म्हणतात. ते त्यांनी आता आकडेवारीचा जो काही खेळ मांडतायत तर या ठिकाणी इथं मी जाहीरपणे सांगतो, महाड सार्वजनिक बांधकाम विभागात 40,000 कोटींची देयकं थकली आहेत. 30 सप्टेंबर पासून ठेकेदारांनी काम बंद केलेलं आहे. पब्लिक डोमेन मध्ये मीडियामध्ये आलेली बातमी आहे. साहेब, पहिली गोष्ट अशी ती सत्ता आली काय, कोणाची गेली काय, चोर काय, लबाड काय, आम्हाला देणं घेणं नाही. पहिली गोष्ट रायगड जिल्ह्यातली थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट हे तातडीने बंद होणं गरजेचं होतं. पण अन्यथा मी स्वतः नागेशचंद्र देशमुख कामगार अध्यक्ष म्हणून रायगड जिल्हा म्हणून मी स्वतः उपोषणला मी बसलो होतो. त्या टायमाला आमदार साहेब काय बोलले, तुम्ही कशासाठी बसले उपोषणला? आमचे विकास शेट्टी बोललेत ना उद्योग मंत्र्यांना. त्या टायमाला उद्योग मंत्री साहेब CET आले आणि ते बोलले आम्ही तातडीने थर्ड पार्टी बंद करतो. अहो हे कसलं सरकार आहे, हे चोर सरकार आहे. माझ्या भूमिपुत्राचं काम करून वाटोळ केलं. मला खरंच नवल वाटतं की ह्यांनी डोळे उघडे ठेवलेत का झापलेत तेच कळत नाही. तुम्ही जर बघितलं आमदार साहेब येण्यापूर्वी गेली ज्या वेळेपासून आमदार साहेबांना ताकद मिळाली, सत्तेची ताकद मिळाली, 99% कंपनीमध्ये स्थानिक माणसं काम करतायत. बाहेरगावचा एकही माणूस नाही. 99%. पहिले एक विषय लक्षात घ्या. जी कॉन्ट्रॅक्ट पद्धती आहे ती कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द करू. बरोबर आहे. स्थानिक भूमिपुत्रांचा विषय निघालाय. मनसेची प्रतिक्रिया आपण घेऊया. मी काय बोलतो, आज तुम्ही बघितलं तर ही शिवसेना असू द्या नाही तर ही शिवसेना असू द्या, आज सुरतला जाऊन सभा घेते, पुण्याला जाऊन सभा घेते, मुंबईला जाऊन सभा घेते. यांच्या सभेला बऱ्यापैकी गर्दी होते. ही लोक तिकडे का जातात हा का प्रश्न विचारत नाही. कारण का इथल्या लोकांना सर्वप्रथम म्हणजे रोजगारच नाही. त्यामुळे इथला स्थानिक तरुण हा सुरत, पुणे, मुंबई, गुजरात ह्या ठिकाणी पळतोय आणि हे जाऊन तिकडे सभा घेत आहेत. त्या लोकांना हे इकडे काय नाही आणत की आम्ही तुम्हाला चांगल्या नोकऱ्या देतो म्हणून. बरोबर आहे की नाही? त्या
ह्या लोकांना इथं आणावं, ह्या सर्वांनी आणावं आणि आम्ही स्थानिक भूमिपुत्रांना 80% रोजगार हा जो शासनाचा नियम आहे स्थानिक भूमिपुत्रांना हा त्यांनी द्यावा. या MIDC मध्ये शिंदेगडचे सरपंच सुनील देशमुख हे बोलतात की विकास शेठ गोगावले यांनी आमच्याकडे पैसे मागितलेत, म्हणजे माझ्याकडून 1,20,000 खंडणी घेतलेली आहे. MIDC ही नागेश देशमुखांच्या अगदी जवळचा भाग आहे, एकदम जवळचा आहे. खऱ्या अर्थानं त्या MIDCचा सगळ्यात जास्त त्रास आमच्या खाडीपट्ट्यातल्या लोकांना होतो, आलं का लक्षात. परंतु ही वेळ नव्हे, ही वेळ मग कुठली वेळ. आज त्यांनी मान्य केलं MIDCचा त्रास खाडीपट्ट्यामध्ये होतोय. महाडमध्ये हीच परिस्थिती आहे. प्रदूषणाचे जे काही दुष्परिणाम आहेत ते महाडकर भोगतायत आणि नोकऱ्यांसाठी कॉन्ट्रॅक्टसाठी ठराविक लोकच तिथं आहेत. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला MIDC एकदम चुकीचं कसं आहे. हे आमचे मित्र जे आहेत ना देशमुख साहेब हे अर्थतज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी जे मागाशी सगळं सांगितलं की लाडकी बहिणीला किती निधी मंजूर, हे अर्थतज्ञ आहेत, त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही. मुळामध्ये मुद्दा कुठला आला की प्रदूषणाचा जो मुद्दा आहे, 15 वर्षापूर्वी महाडमध्ये काय अवस्था होती. 15 वर्षापूर्वी प्रदूषणाची ज्या वेळेला काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये केमिकलची इंडस्ट्री या महाडमध्ये आली त्यावेळेला जो प्रदूषणाचा नंगानाच चालू होता. माननीय आमदार भरतशेठ गोगावले, त्याच्या आधी आमचे स्वर्गवासी प्रभाकर मोरे साहेब यांच्या प्रयत्नाने जी नदीची जे ड्रेनेज जे जात होतं ते मुठवलीपर्यंत जात होतं, आता ते समुद्रात नेऊन सोडलेलं आहे. त्यामुळे इथला सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री असताना ही पाईपलाईन मंजूर झालेली, यांचं काही श्रेय नाही. यांचं श्रेय नाही. देसाई साहेब उद्योग मंत्री असताना पाईपलाईन मंजूर झालेली आहे, अजिबात त्यांनी सांगूच नाही हे. आणि महत्वाचा भाग असा आहे की आज जे काही त्यांनी सांगितलं आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोला, आरोग्य व्यवस्थेबद्दल बोला, शून्य. पाण्याबद्दल बोला, जलजीवन मिशनच्या किती योजना पूर्ण केल्यात 19 पासून आजपर्यंत त्याच्यावर बोला. हे कुठल्याही गोष्टींचं उत्तर देऊ शकणार नाहीत. आकडेवारी सांगणं सोपं आहे किंवा मला अर्थतज्ञ म्हणून यांना विधानसभेला मतं पडणार नाहीत. यांनी काम केलेलं दाखवावं लागेल, जे ते दाखवू शकणार नाहीत. विधानसभेला जनतेने निर्णय घेतलेला आहे, इथं महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार. कार्यसम्राट आमदार म्हणून घेणाऱ्या आमच्या आमदारांनी गेली 10 वर्षात आमसभा का लावली नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं. सगळ्या उत्तरांसाठी येतो. जो मंत्री पैसे आणू शकत नाहीत की आमदारांनी इथं पैसा आणलेला आहे आणि प्रत्येक गावागावात त्यांनी विकास केलेला आहे. हे मी ठामपणे सांगेन, प्रत्येक गावागावात विकास केला आहे. आणि म्हणूनच भरतशेठच्या पाठीवर आम्ही ठामपणे RPIचे लोक ठामपणे उभे आहोत. आज महाड मधलं MIDCचं जे सांडपाणी आहे ते मुठवलीवरून ओवळा या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे प्रदूषण एवढा वाढलेलं आहे की शेती नापीक झालेली आहे, कॅन्सरचे रुग्ण वाढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये गावाच्या गावं रिकामी होऊन मुंबईला गेलेले आहेत रोजगारासाठी. भरतशेठ गोगावलेंच्या सोबत आमदारांसोबत जे मतदारांची सहानुभूती आहे ते कितीही आरोप झाले तरी ती कमी होणार नाही. आमचे आमदार अजमेरच्या दर्ग्यावरही जातात आणि कामाख्या देवीलाही जातात. तर आमदारांच्या दृष्टिकोनातून अजमेरचा दर्गा जास्त प्रभावी आहे का कामाख्या देवी जास्त प्रभावी आहे. की इथे मगाचपासून तुम्ही बघताय प्रत्येक जण आपल्या प्रत्येकावर आरोप करतात, पण मुळात त्याच्यामध्ये ह्या विधानसभेमध्ये असे ठोस कुठली कामं झालेत का? किंवा हा बघायला गेलं तर जीवनमानाचा प्रश्न मुंबई गोवा हायवे आहे, याच्यातून जर ऍक्सिडेंट झालं तर इथं मुंबईला न्यावे लागतात. इथं कुठली हॉस्पिटलची व्यवस्था आहे का? तसं बघायला गेलं तर सर्वसामान्य माणसाचा कोणीच विचार करत नाही. एकामेकावर फक्त चिखल उधळण्याचं काम करतायत. माझं असं म्हणणं आहे की जर का तुमच्याकडे भूमिका ठोस असेल तरच तुम्ही बोला. एकामेकाचे मुद्दे काढून उपयोग काय त्याचा? जिवंत प्रश्न आहेत. पाणी टंचाई आता थोड्या दिवसांनी 80 गावांमध्ये पाणी टंचाई येणार आहे, त्याच्यावर कोण बोलायला तयार नाहीये. फक्त एकामेकावरती आरोप करतात, हे बरोबर नाहीये. तर त्याच्यावरती काम केलं पाहिजे, समोर ठेवलं पाहिजे की ही आमची केलेली कामांची पद्धत आहे. मघाशी देशमुख साहेब बोलले की या 15 वर्षामध्ये आमदार महोदयांनी काय काम केलं किंवा पाण्याचे प्रश्न त्यांनी मांडले. मी सांगतो तुम्हाला की पहिली गोष्ट, ज्या वेळेला विधानसभेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्यावेळेला प्रभाकरराव मोरे या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री होते. जरा ऐका ना, ग्रामविकास मंत्री म्हणून होते. त्यांनी
महिलांच्या डोक्यावरचा हंडा कमरेत आणला आणि या सरकारमध्ये आदरणीय भरतशेठ आमदार यांनी तो हंडा घराघरामध्ये कसा भरता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. मला एकच प्रश्न आहे की यांच्या काळात यांनी नेमकं काय केलं ते तरी सांगायला पाहिजे ना. तुमच्या काळात स्वजलधारा योजना ही पूर्णपणे मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आणि खाली त्यावेळेला ज्या महाराष्ट्रातली काँग्रेसची सरकार होती त्याच्यामध्ये आलेली आहेत. मी यांना जो प्रश्न विचारला तो प्रश्न आहे 19 साली जे जलजीवन मिशन मोदी साहेबांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं जाहीर केलं आणि उद्धव साहेबांनी तात्काळ स्वीकारलं. सरकार आल्या आल्या पहिले उद्धव साहेबांनी स्वीकारलेली पहिली योजना म्हणजे जलजीवन मिशन. आज त्या जलजीवन मिशनची परिस्थिती तालुक्यातली बघा, मंजूर कामांपैकी 3% कामं पूर्ण आहेत फक्त 5 वर्षामध्ये. सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे जातो. सगळे राजकारण होईल पण सध्याच्या परिस्थितीवरती कोण काय बोलणार आहे का नाही, डेव्हलपमेंटच्या परिस्थितीवरती कोण बोलणार आहे का नाही. MIDCच्या वरती एवढी बेकार परिस्थिती आहे, कामगारांना रोजगार आहे ना, लोकांना स्थानिक लोकांना रोजगार नाही आहे, तिथली त्यांची अवस्था. स्थानिकांना रोजगार अजूनही देऊ शकलेले नाहीयेत गोगोले साहेब. स्थानिक रोजगाराबद्दल म्हणतायत. यांनी MIDC मध्ये किती लोकांना कामाला लावली पहिले याचं उत्तर द्यावं. MIDC मध्ये किती लोकांना कामं लागली तरुणांची? आज आपल्या महाड पोलादपूर माणगाव मधील सर्वांना नागरिकांना माहिती आहे की जे ट्रामा केअर सेंटर होतं ते आबासाहेबांनी स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांनी आणलं. पण आणि आता त्या दवाखान्याची अवस्था एवढी बेकार आहे. आता साधा आपल्याला ताप आला तर त्या तापाचं पहिलं निदान करतात आणि मग त्या तापाचं निदान करून त्या तापाचं इंजेक्शन. आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न. ह्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किती कंपन्या बंद केल्या ह्यांनी हे ह्यांना विचारा. आणि ह्यांचा जो विकासाचा आहे ना, ह्यांना महाडच्या जनतेने 5 वर्ष विकासासाठी दिली होती आणि विकास काय केला. आता ह्यांच्या घराबाहेर 25 JCB आणि 25 डंपर उभे राहिले. हा जो विकास केला ना, म्हणून महाडच्या जनतेने यांना कोपरापासून हात जोडलेत 15 वर्ष आणि ह्याच्या पुढे पण 5 वर्ष जोडणार आहेत. बरं, अर्थात हे सगळे जे दावे जे दावे ते कार्यकर्ते मंडळी करतात, पदाधिकारी मंडळी करतात. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा निवडणुकीला आता दोन्ही पक्ष सामोरे जाणार आहेत, शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना, तेव्हा नेमकं काय घडणार? भरत गोगावले हे विजयाचा चौकार मारणार की हॅट्रिक पुरतीच ते मर्यादित राहणार हे आपल्याला बघायचं आहे. अर्थात त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. ही चर्चा घडवण्याचा, हे मुद्दे सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा या निमित्तानं आमचा प्रयत्न आहे. पुढारी न्यूजवरती बघत राहा. मुद्दा विधानसभेचा.